शिंदे गटाला अजित पवारांना बाहेर काढायचं असं जयंत पाटलांनी दावा केलेला आहे. महायुतीमध्ये आलबेल चालू असताना त्यामध्ये फूट कशी पडेल, किंवा मग अजितदादांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री शब्द टाकला नाही, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन दादांना आता साईड ट्रॅक करतात की काय असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडीचे लोक करत आहेत, परंतु त्यात ते सक्सेस होणार नाही. महाविकास आघाडीमध्ये सर्व आलबेल आहे. तिन्ही नेते एकत्रित बसून पुढच्या आठवड्यामध्येच या युतीचा घोषणासुद्धा करण्याची शक्यता आहे. मुंबईचे उद्योग गुजरातला पळवले, आता लालबागचा राजा पळवू नका असं संजय राऊत म्हणतात. गणरायाला सुद्धा हे लोक सोडत नाही, किती दुर्दैव आहे. संजय राऊत सारख्या बिंडोक माणसांनी लालबागच्या राजावर बोलावं हा तेथील गणेश भक्तांचा अपमान आहे. अरे तुम्हाला लालबागचा राजा म्हणजे काय महापौर बंगला वाटला काय, जो तुम्ही हडप केला आहे तो? म्हणून आपलं झाकून ठेवून दुसऱ्याचं वाकून पाहण्याची सवय आता बंद करा. अमित शहा हे अनेक वर्षापासून तिथं दर्शनाला येत असतात. देशातलेच नाही तर जगातले लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. आणि त्या लालबागाच्या राजाचा अशा पद्धतीने तुम्ही उल्लेख करणं मला वाटतं ह्या गणेश भक्तांचा अपमान आहे. पवारांच्या डोक्यात ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर संजय राऊत म्हणतात फडणवीस यांच्या डोक्यात मेंदू आहे का? 100 जन्म घेतले तरी त्यांना पवारांच्या डोक्यात काय कळणार नाही. हा हेच ते ना, याची जाणीव आता उबाटा गटाला होत चाललेली आहे की शरद पवारांच्या डोक्यात काय होतं हे पक्ष संपल्यानंतर आता उबाटा गटाला कळायला लागलं. यांना जे वाटत होतं की शरद पवार आपल्या पाठीवर आपल्याला हात दिला आहे म्हणजे आपली सत्ता आता कायम राहील, परंतु सत्ता कशी गेली हे उबाटा गटालासुद्धा कळालं नाही. आणि म्हणून आता येणाऱ्या याच्यामध्ये सुद्धा शरद पवारांनी एक चांगली खेळी घेऊन आता उबाटा गट या सत्तेमध्ये नाही किंवा ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीचं त्यांनी स्वप्नसुद्धा पाहू नये हे संकेत त्यांनी दिल्यानंतरसुद्धा यांच्या मेंदूला जर मुंग्या येत नसतील किंवा यांना समजत नसेल तर हे त्या पक्षाचं दुर्दैव आहे. आणि हे संजय राऊतसारखे लोक पुन्हा पुन्हा त्या पक्षाला जितक्या खोल होईल त्या खड्ड्यामध्ये टाकत चाललेत. अजित पवारांनी जाहीर कबुली केली होती की कुटुंबात फूट पडली ही चूक झालं, त्यावरती संजय राऊत म्हणते की स्वार्थी लोक आहेत. त्यांनी केलेली चूक त्यांनी कबूल केली, हे त्यांचं मनाचं मोठेपण आहे. कुटुंबांमध्ये वैर भांडण हे सर्व चालत असतं, हे तुमच्यासारखं नाही आहे. एकदा कुटुंबापासून विभक्त झाले तर विभक्तच झाले. मग माझी कुटुंब माझी जबाबदारी इतक्यापर्यंत मर्यादित राहिलेले तुम्ही लोक तुम्हाला कुटुंबाची व्याख्या काय करणार आहे? एखाद्या कुटुंबामध्ये जरी थोडी जरी फूट झाली कुटुंबामध्ये तर त्याचं यातना ह्या त्या परिवाराला भोगावं लागतात किंवा त्यांना त्या जाणीव होतात. हे जाणीव नसलेले लोक असे बेताल वक्तव्य करतात. पुतळा रात्री पडला असता तर हे इतर धर्मियांवर टाकलं असतं असं भास्कर जाधव म्हणतात. नका महाराजांचं एवढं राजकारण करू. अरे दुर्दैवी घटनेचा वारंवार उल्लेख करून महाराजांना का अपमानित करायचा प्रयत्न करताय तुम्ही? झालेली घटना ही दुर्दैवी आहे किती वेळा सांगायचं. चांगलं काही करता येत नसेल तर वाईट तरी करू नका. मला वाटतं ह्या सडलेल्या डोक्यांमध्ये हे असे सगळे सडलेले विचारच येतील आणि याच्यामुळं महाराष्ट्राचं आपली अब्रू कशी वेशीवर टांगले जाईल याचा प्रयत्न हे लोक करतायत. गुलाबराव पाटील म्हटले की अर्थ खातं सर्वात नालायक खातं, 10 वेळा पाठवलेली फाईल परत यायची. हे बघा, अर्थ खात्याबद्दलचं गुलाबरावांनी त्या अधिकाऱ्याबद्दल केलेलं हे स्टेटमेंट आहे. अनेक आमदारांना सुद्धा अनेक सर्वसामान्य माणसाला सुद्धा हा अनुभव येतो. एखादी फाईल जर फायनान्समध्ये गेली तर महिनोगिनती ती फाईल सरकत नाही हा अनुभव सर्वांना आलेला आहे. मग ती निगेटिव्ह असो का पॉझिटिव्ह असो, पण सरकवायचीच नाही हे जे काही धोरण आहे ना, या धोरणाचा परिणाम किंवा फटका सर्वसामान्य माणसापासून लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वांना बसलेला आहे. म्हणून ते त्या त्राग्यामध्ये त्यांनी केलेलं ते वक्तव्य आहे. संजय राऊतांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की फडणवीसांच्या डोक्यात मेंदू आहे का? फडणवीसाच्या डोक्यात मेंदू आहे की नाही त्यांना त्याची जाणीव आणखीन झालेली दिसत नाही. पक्ष संपत चालला आहे तरी ते इतरांवर टीका करण्यामध्ये मग्न आहेत. अरे तुमचा मेंदू जर जागेवर ठेवला असता तर पक्षात फूट पडली नसती हे तरी आता तरी समजून घेतलं पाहिजे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर होत असताना दुसरीकडे सरकार सुद्धा जोरदार प्रयत्न करते. काल धनंजय मुंडे भेटीसाठी गेले होते. हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लागेल का किंवा काय हालचाली सुरू आहे? हे बघा, जरांगे पाटीलांना माहिती आहे की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे काही पॉझिटिव्ह पावलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले ते घेण्याची ताकद कोणत्याही नेत्यात नव्हती. यापूर्वी 40 वर्ष मराठा समाजाला वारंवार या आरक्षणासाठी लढायला लावणारे लोक कधी त्यांच्यासाठी काही करण्याची मानसिकता त्यांनी दाखवली नाही. ती एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवली. आणि मलाही वाटतं की आणखीन येत्या काळामध्ये भविष्यामध्ये मराठा समाजाला सुद्धा सन्मानाचं आरक्षण हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देऊ शकतात.